नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 22,35,000 विद्यार्थी ज्या परीक्षेला बसतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न एका क्षणामध्ये प्रश्नचिन्हामध्ये बदलतं. जी परीक्षा देशातलीच नाही तर जगभरातली मोठी परीक्षा मानली जाते, जी परीक्षा देशातल्या सगळ्या शहरांसह जगभरातल्या 14 शहरांमध्ये घेतली जाते, त्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. एकदा नाही, दरवर्षी. ती परीक्षा आहे भारतामधून डॉक्टर होण्याची इच्छा बाळगणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची पहिली पायरी, नीटची परीक्षा. या वर्षी या नीटची परीक्षा 3 मेला झाली आणि आज सगळ्या विद्यार्थ्यांना कळले की त्यांनी 2-3 वर्ष राबून जो अभ्यास केला होता त्याचा काहीही उपयोग झालेला नाहीये, कारण त्यांना परीक्षा परत द्यावी लागणार आहे. कारण तेच जे दर 1-2 महिन्यांनी आपण वेगवेगळ्या परीक्षांच्या बाबतीत ऐकतोय, पेपर फुटीचं. 3 मेला हा पेपर झाल्यानंतर साधारण 7 मेला ही परीक्षा कंडक्ट करणाऱ्या एनटीएला कळलं की कदाचित पेपर फुटला असावा. मग अंतर्गत चौकशी झाली, मग सीबीआय कडे प्रकरण दिलं गेलं आणि मग कळलं की या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले गेले होते ते प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधीच मिळाले होते. हे कसं याचा तपास जेव्हा सुरू केला त्यावेळेस धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आणि तिथून सगळ्या देशभरामध्ये. नाशिक मधल्या एका व्यक्तीनं हा पेपर फोडल्याची पहिली माहिती मिळाली, तिथून तपास सुरू झाला, तिथून तो गुरुग्राम पर्यंत पोहोचला, तिथून तो जयपूर पर्यंत पोहोचला, तिथून तो राजस्थान मधल्या सीकर पर्यंत पोहोचला आणि सीकर मधून मात्र हे जाळं देशभरात पोहोचलं होतं. जवळपास 30,000पासून ते 20-20 लाखांपर्यंत हे पेपर विकले गेले होते. आता यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय. म्हणजे ज्यांनी हे पैसे देऊन ही परीक्षा दिली होती, जे आपल्या मनात मांडत होते की आपल्याला चांगले मार्क मिळणार आहेत, त्यांना तर शिक्षा मिळालेलीच आहे, पण ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला त्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचं फळ भोगावं लागणार. बरं, हे पहिल्यांदा होते का? नाही. 2024ला सुद्धा या परीक्षेमध्ये असाच घोळ झाला होता, पण त्यावेळेस थोडीशी मलमपट्टी करून होत्या त्या रिझल्टवर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्या. विद्यार्थ्यांचा संताप तेव्हाही झाला होता, पण यातनं आपल्या व्यवस्थेनं धडा काय घेतला? काहीच नाही. पुन्हा 2026ला तीच परिस्थिती आणि तोच मनस्ताप विद्यार्थ्यांच्या माथी मारला जातोय. चूक नेमकी होतीये कुठे? फक्त काही लालची माणसं जी काही पैशांसाठी, काही लाखांसाठी हे पेपर फोडतात, ही चूक फक्त त्यांची आहे की त्यांना न रोखू शकणाऱ्या व्यवस्थेची? हा सवाल आज विचारावा लागेल, कारण प्रत्येक घरातलं मूल आज डोक्याला हात